गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. 8वी शिष्यवृत्ती परीक्षा 2025 गणित विषयाची आपण प्रश्नपत्रिका पाहतोय. प्रश्न क्रमांक 42 ते 57 पाहूया. एका समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ 100 चौरस सेमी 100 वर्गमुळात 3 चौरस सेमी आहे. तर त्या समभुज चौकोनाची परिमिती किती? मला समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ सूत्र सांगा रे. बघूया कोणाला माहित आहे. समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र सांगा. एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल सांगा. नाही माहित कुणालाच. समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ वर्गमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग. बाजू आपण स्मॉल ए मानूया. मग समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ 100 वर्गमुळात 3. आपण डाव्या बाजूला किंमत ठेवूया. 100 वर्गमुळात 3 उजवी बाजू आहे अशी. वर्गमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग. आता ह्या वर्गमुळात 3 ला हे वर्गमुळात 3 कॅन्सल. आता उजवीकडे जे भागिले 4 आहे ते डावीकडे गेल्यावर गुणिले 4 होणार. मग 100 आणि 4चा गुणाकार किती येणार डावी बाजू? 400. दोन्ही बाजूची वर्गमूळ काढा. 400चं वर्गमूळ 20 आणि ए वर्गचं वर्गमूळ ए. म्हणजे समभुज त्रिकोणाची बाजू 20 आली. आता समभुज त्रिकोणाच्या परिमिती सूत्र काय रे? पेरिमीटर ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल. समभुज त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान म्हणजे ए ची 3 वेळा बेरीज आहे की नाही, म्हणजे 3 ए येणार. मग 3 गुणिले बाजू. बाजू आपण 20 काढलेली आहे आणि 20 आणि 3चा गुणाकार किती? 60 आणि 1 सेमी. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 1. समजलं का? हो सर. हा ओके. 43 क्रमांकाचा प्रश्न आहे. एक्स घन अधिक 2x वर्ग वजा x वजा 2 या बहुपदीला x अधिक 2 न जर भागलं तर भागाकार व बाकी किती येईल? आता अशा प्रकारचा जो भाज्य मोठा असेल तर आपण कुठली पद्धत वापरायला सांगितलं होतं यापूर्वी? संश्लेषक भागाकार पद्धत माहिती आहे का तुम्हाला? सिंथेटिक डिव्हिजन मेथड. आता हा जो भाज्य आहे तो घात रूपात दिलेला आहे. सहगुणक रूपात कन्वर्ट करा. अगोदर बघा प्रमाण रूप पद्धतीत बहुपदी आहे का? x चा घन, x चा वर्ग, x आणि स्थिर पद म्हणजे सर्व पदांचा उतरत्या क्रमानुसार समावेश केलेला आहे. म्हणजे तुम्हाला दिलेलं घात रूपातील जी बहुपदी आहे ती प्रमाण रूप बहुपदी आहे. आता फक्त सहगुणक रूपात कन्वर्ट करा. सांगा x घनचा सहगुणक किती आहे ते दिलं नाही म्हणजे 1 आहे. पुन्हा x वर्गचा सहगुणक दिला नाही म्हणजे किती दिलेला आहे तो किती आहे? अधिक 2. अधिक चिन्ह नाही आले तरी चालते. पुन्हा x चा सहगुणक किती आहे तर x चा सहगुणक वजा 1 आणि शेवटी स्थिर पद किती आहे? वजा 2. बघा जो भाज्य आहे प्रत्येक पदाचा सहगुणक लिहिला. x घनचा 1, x वर्गचा 2, x चा वजा 1, पद वजा 2. आणि जो भाजक आहे त्यातील स्थिर पद कोणतं आहे? भाजकातील स्थिर पद कोणतं आहे? अधिक 2. त्याची विरुद्ध संख्या काय येणार?
अधिक 2 ची विरुद्ध संख्या -2. इथं लिहायचं -2 आणि अशा प्रकारे आकायचं. आता खालच्या दिशेनं बाण 1 आहे असं खाली येतो. आता -2 आणि 1 चा गुणाकार किती? -2. आता उभी बेरीज करा. 2 आणि -2 ची बेरीज 0. -2 आणि 0 चा गुणाकार 0. -1 आणि 0 ची बेरीज -1. -2 आणि -1 चा गुणाकार वजा वजा अधिक बेक बे आणि -2 आणि अधिक 2 ची बेरीज किती? 0. अशा पद्धतीनं शेवटची जी संख्या आहे ही बाकी आहे. मग मला सांगा भागाकार काय येणार आहे? भागाकारामध्ये 1, 0, -1 हे 3 अंक येणार. 1, 0 आणि -1. आता काय करायचं? एक्स चलाचा उपयोग करून घात रूपात बहुपदी कन्व्हर्ट करूया. म्हणजे ह्याला किती गुणायचं सांगा? स्थिर पदाला एक्सचा 0 घातांक आहे की नाही? ह्या शून्याला किती गुणायचं? एक्सचा 1 घातांक. पुन्हा ह्या 1 ला किती गुणायचं? एक्सचा 2 घातांक. मग सांगा कसं येईल? असं येणार 1 एक्सचा वर्ग अधिक 0 एक्सचा पहिला आणि वजा 1 एक्सचा 0. पण हे तर एक्स वर्ग नुसतं लिहायचं. सगुणक 1 नाही लिहिलं तरी चालतो. 0 ने एक्स ला गुणलं की 0 म्हणजे मधलं पद नाही लिहिलं तरी चालेल. आणि शेवटी वजा 1 एक्सचा 0 ची किंमत 1 असते. म्हणजे भागाकाराला एक्स वर्ग वजा 1 आणि हे 0 आहे ती बाकी आहे, रिमाइंडर आहे. मग भागाकार एक्स वर्ग वजा 1 आणि बाकी 0 असा पर्याय कुठला आहे? पर्याय क्रमांक 3. समजते का? हो सर. हो सर. ओके. 4 वर्षापूर्वी अनिल व सुनील यांच्या वयांचं गुणोत्तर 4:5 होते. 4 वर्षानंतर त्यांच्या वयांचं गुणोत्तर 6:7 असेल तर अनिलचं आजचं वय किती? मी अगोदर दोघांचे नाव लिहितो. अनिलसाठी ए लिहितो आणि सुनीलसाठी एस लिहितो. आता 4 वर्षापूर्वीचं वय इथं लिहितो, इथं सध्याचं वय लिहितो आणि इथं 4 वर्षानंतरचं वय लिहितो. बघा आता तुम्हाला दिले 4 वर्षापूर्वी. 4 वर्षापूर्वी अनिलचं वय 4च्या पटीत. म्हणजे 4 वर्षापूर्वी अनिलचं वय किती घेऊया? 4x. आणि 4 वर्षापूर्वी सुनीलचं वय किती घेऊया? 5च्या पटीत म्हणजे 5x. आता सध्या किती वय असणार आहे? 4 वर्षापूर्वी 4x, तर सध्या त्यात 4 मिळवावं लागेल ना. सध्या अनिलचं वय 4x अधिक 4 आणि 4 वर्षानंतर किती असणार? पुन्हा त्यात 4 ऍड करा म्हणजे 4x अधिक 8. 4 वर्षापूर्वी सुनीलचं वय 5x, सध्या किती असणार? मग पुन्हा त्यात 4 ऍड करा 5x अधिक 4 आणि पुन्हा 4 वर्षानंतर किती असणार? 5x अधिक 4 मध्ये पुन्हा 4 ऍड करा 5x अधिक 8. बरोबर ना? आता तुम्हाला पुढचं वाक्य काय दिले? 4 वर्षानंतर त्यांच्या वयांचं गुणोत्तर 6:7. मग 4 वर्षानंतर अनिलचं वय किती आहे? 4x अधिक 8 आपण एक्सच्या स्वरूपात काढलेलं आहे की नाही. आणि 4 वर्षानंतर सुनीलचं वय किती दिले तुम्हाला? किंवा आपण काढलेलं आहे 5x अधिक 8. आणि हेच गुणोत्तर त्यांनी 6:7 दिले. म्हणजे अंशात 6 आणि छेदामध्ये 7. आता तिरकस गुणाकार करून एक चल समीकरण तयार करूया. चला 4 7 28x अधिक 7 56. दुसरा तिरकस गुणाकार 6 गुणिले 5 6 पंचे 30x आणि 6 आणि 8 चा गुणाकार 6 8 48.
आता x ची पद उजवीकडे घेऊया, मोठ्या पदाच्या बाजूला लहान पद नेऊया. हे अधिक 28x तिकडे गेल्यावर काय होणार? वजा 28x. आणि इकडचा अधिक 48 डावीकडे आल्यावर काय होणार? वजा 48. किती आली डिफरन्स? किती आला डावी साईडला? 8 ना. आणि 30तून 28 गेल्यावर 2x. x ची किंमत 8/2 किती येणार? 4. आता विचारलंय काय पहा, अनिलचं आजचं वय. अनिलचं आजचं वय म्हणजे हे किंमत काढायची बघा, 4x + 4. अनिलचं आजचं वय आपण 4x + 4 घेतले, त्यात x ची किंमत टाका. 4 × 4 आणि अधिक 4. 4 × 4 = 16. आणि 16 आणि 4 ची बेरीज किती? 20. अनिलचं आजचं वय 20. पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट, 7.1/2 तास अधिक 8 तास 45 मिनिटे अधिक 5.25 तास बरोबर किती? आता हे तुम्हाला माहित आहे का रे? 5.25 तासाचं किती तास, किती मिनिटे, किती सेकंद? दशांश अपूर्णांकानंतर पहिला अंक 2 आहे का नाही? त्याला कितीने गुणायचं असतं सांगा, म्हणजे मिनिटात होईल? 6 ने गुणायचं असतं. आणि दशांश नंतरचा जो दुसरा अंक आहे ह्याला कितीने गुणायचं असतं? 36 न. बरोबर ना? हो सर. हा, आता आपण 1 नंबरचं कन्व्हर्ट करूया. 7.5 तास म्हणजे किती तास किती मिनिटे सांगा? बोला. 1 तास 30 मिनिट. 7 तास आणि 30 मिनिटे. बरोबर ना? आता 2 हो सर. नंबरला काय करायला? 8 तास 45 मिनिटे. मग त्या खाली येतो, तासाच्या खाली तास, मिनिटाच्या खाली मिनिटे. 8 तास आणि किती मिनिटे आहेत? 45 मिनिटे. फक्त शेवटचं महत्वाचं आहे. 5 पूर्णांक आहे म्हणजे 5 तास तर आहेतच. मिनिटं किती येणार सांगा? मी सांगितलं होतं दशांश नंतरच्या पहिल्या अंकाला 6 न गुणायचं. मग 6 आणि 2 चा गुणाकार किती? 12. 12 मिनिटं. आणि सेकंद किती? 36 आणि 5 चा गुणाकार करा. 180 180 काय येणार मग ते? सेकंद. सेकंद. आता हे 180 सेकंदाची आपण मिनिटं करूया का रे? किती मिनिटं होणार मग? 60 सेकंदाचा 1 मिनिट. मग 180 सेकंदाचं किती मिनिट? 3 मिनिट आहे. 3 मिनिट. 3 मिनिटे. आता आपण पहिल्यांदा मिनिटांची बेरीज करू. सांगा 30 आणि 45 किती? 75. आणि 75 आणि पुढचं 15 किती मिनिटं? 90 मिनिटं ना? आणि तास किती झालं बघा तास? 7 आणि 8 15. 15 20. 20. 20. 20 तास आणि 90 मिनिटे. आता 90 मिनिटाचा 1 तास असतो ना रे? मग 20 तासात पुन्हा तो 1 तास ऍड करा. 21 तास होणार आहे काय? आणि ती 60 मिनिटं वजा करा. किती आलं मग? 21 तास 30 मिनिटे आहे का पर्याय? पर्याय क्रमांक 4. समजते का? हो सर. हो सर. हो सर. ओके. हो सर. सोबतच्या आकृतीत PQRS हा समांतरभुज चौकोन आहे. त्याची एक बाजू 60 मीटर, दुसरी बाजू 25 मीटर आहे. SM
ची लांबी 7 मीटर आहे तर चौकोन PQRS चं क्षेत्रफळ काढा. आता मला सांगा, इथं जशी खूण आहे तशीच खूण या बाजूला आहे. याचा अर्थ ही जर बाजू 25 मीटर असेल तर ही बाजू सुद्धा किती येणार? 25 मीटर. किंवा समांतरभुज चौकोनाच्या समोरासमोरील बाजू काय असतात? एकरूप असतात. आता मला सांगा, खालची बाजू किती रे? SR. 60. का? कारण समांतरभुज चौकोनाच्या समोरासमोरील बाजू काय असतात? समान. तुम्हाला 7 या विषम संख्येपासून तयार होणारा त्रिकोण माहिती आहे का रे? 7, 24, 25. अगदी बरोबर. 7, 24 आणि 25. मग डाव्या बाजूच्या काटकोन त्रिकोणात कर्ण 25 आहे. एक काटकोन करणारी बाजू 7 आहे. म्हणजे दुसरी काटकोन करणारी बाजू किती असणार? 24 मीटर आहे काय? आता तुम्हाला ज्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ चौकोनाचं क्षेत्रफळ काढायचं समांतरभुज आहे. मग सांगा समांतरभुज चौकोनाचं क्षेत्रफळ सूत्र काय? पाया गुणिले उंची. पाया गुणिले उंची. अगदी बरोबर. पाया गुणिले उंची. मग पाया जो आहे तो SR आहे. मग SR ची लांबी आपण किती काढलेली आहे? 60. आणि उंची आहे ती PM ची लांबी घ्या. PM उंची आहे. उंची किती दिली मग? 24. करा गुणाकार ह्या दोन संख्यांचा. 1440. 1440 चौरस मीटर. आहे का पर्याय? पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट, 1.5 मीटर बाजू असणाऱ्या घनाकृती हौदामध्ये किती पाणी मावेल? 2 अचूक पर्याय या ठिकाणी निवडा. तुमच्या लक्षात पण आला असेल, एक तर हे 2 पर्याय असणार ना रे, किंवा हे 2 पर्याय असणार. काही जण अंदाजे लिहितात त्यावेळेस साधारणतः समान अंक असणारे पर्याय असणार आहेत. म्हणजे एक तर पहिला आणि तिसरा पर्याय असेल किंवा दुसरा आणि चौथा पर्याय असेल. आपण शोधूया. आता मला सांगा, घनाची बाजू किती घेऊया रे? समजा घनाच्या बाजूला आपण L मानलं. 1.5 मीटर म्हणजे किती सेमी? 1 मीटर म्हणजे 100 सेमी. मग 1.5 मीटर म्हणजे किती सेमी? 150 ना? घनाची बाजू किती घ्यायची मग? 150 सेंटीमीटर. आणि 1 लिटर म्हणजे किती घन सेमी? यापूर्वी आपण पाहिलाय संबंध. 1 लिटर म्हणजे किती घन सेमी? 1000. 1000 घन सेमी. एवढे 2 गोष्टी माहित पाहिजेत. हा, आता मला सांगा, आपल्याला किती पाणी मावेल काढायचे म्हणजे घनफळ काढायचे. मग घनाच्या घनफळ सूत्र काय? A क्यूब. 1 क्यूब. किंवा घनाची बाजू आपण इथे L घेतली म्हणजे काय होणार? L क्यूब. मग कोणाचा घन? 150 चा घन. 150 चा किती वेळा गुणाकार येणार? 3 वेळा. आता 15 चा 3 वेळा गुणाकार म्हणजे 15 चा घन किती? 3375. आणि 3 0. आता उत्तर पण काय जणांचं आलं, पुढे करायची पण गरज नाही. 3 3 7 5 अंक असणारा पर्याय कुठला असणार आहे? 1 आणि 3. हा, तरी पण आपण सोडवूया. हे एकक आहे घन सेमी. याचं लिटर मध्ये करताना 1000 ने भागायचं म्हणजे 3375 लिटर हे उत्तर येते. म्हणजे पर्याय क्रमांक 1. आणि घन मीटर मध्ये करताना तुम्हाला माहित आहे 1 मीटर म्हणजे असं वेळ घालवायचं नाही, पण आता इथे आपल्याला वेळ आहे म्हणून आपण सोडवतोय. 1 मीटर म्हणजे किती सेमी असतं रे? 100 सेमी. हे मी 3 वेळा लिहिलं. 1 मीटर बरोबर 100 सेमी. अजून एकदा लिहितो. 1 मीटर म्हणजे 100 सेमी. मग मला सांगा, डाव्या बाजूचा गुणाकार किती रे? 1 मीटर गुणिले 1 मीटर गुणिले 1 मीटर. 1 घन मीटर. आणि 100 चा 3 वेळा गुणाकार काय येणार? एकावर किती शून्य? 6. 6. म्हणजे तुम्हाला इथं बघा, जर घन सेमीचं घन मीटर मध्ये करायचं असेल तर कितीनं भागावं लागेल? 10 लाखानं भागावं लागेल.
म्हणजे 33 75 30 ही जी घनसीमेमध्ये उत्तर आहे याला एकावर 6 शून्यानं भागावं लागेल. मग हे 3 शून्य तर कट झालं. आता 1000 भागायचं म्हणजे घर दशांश चिन्ह 3 आणि 3च्या मध्ये येणार म्हणजे 3.375 असं होणार. म्हणून याचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3 सुद्धा आहे. ठीक आहे. एका दुकानदाराने 2 वस्तू प्रत्येकी 1200 रुपयास विकल्यानं पहिल्या वस्तूवर -20% नफा झाला व दुसऱ्या वस्तूवर -20% तोटा झाला, तर या शेकडा नफा किंवा शेकडा तोटा किती झाला? कोण सांगतंय गणित कुठल्या टाईपचं आहे? ह्या टाईपचं गणित झालेलं आहे. सगळ्यात सोपं गणित ह्या टाईपचं असते. दोन्ही वस्तूंची विक्री किंमत समान. पहिली वस्तू विकून जेवढा शेकडा नफा होतो तेवढाच शेकडा तोटा दुसरी वस्तू विकून जेव्हा होतो तेव्हा नेहमी शेकडा तोटाच होतो. मग शेकडा तोटा म्हणजे हा पर्याय येणार नाही आणि हा पण पर्याय येणार आहे. नेहमी शेकडा तोटाच होतो. मग मला सांगा शेकडा तोटा कसा काढायचा? यापूर्वी गणित झालंय हे. कसा काढायचा शेकडा तोटा? तुम्हाला जो शेकडा नफा किंवा शेकडा तोटा समान दिलाय का नाही? शेकडा नफा आणि शेकडा तोटा समान दिलाय का नाही? तो 20 आहे. म्हणजे त्याचा काय करायचा? वर्ग करायचा आणि त्याला 100 न भागायचं. आणि सांगा 20चा वर्ग किती? 400 आणि 100 न भागा. 4% तोटा, शेकडा 4 तोटा आहे पर्याय. पर्याय क्रमांक 3. समजलं का? नेक्स्ट 225चा वर्ग वजा 1. आता 1च्या जागा मी 1चा वर्ग लिहू शकतो. आता अंशात कुठलं सूत्र वापरू सांगा विस्तार करण्यासाठी? ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर काय उजवी बाजू? पहिल्या कंसात ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसात ए वजा बी. सांगा अंशाचा विस्तार. ए ला तुम्ही 225 घ्या आणि बी ला 1 घ्या. ए अधिक बी म्हणजे पहिल्या कंसात 225 अधिक 1 आणि दुसऱ्या कंसात 225 वजा 1 आणि छेद हाय असा लिहू. 15चा वर्ग तर पाठ आहे तुमचा. 225 आणि प्लस 1. बघा आता अंशातील आणि छेदातील समान कंस कॅन्सल करूया. मग दुसऱ्या कंसात आलं 225 वजा 1. किती वजा किती मग? 224. 224 म्हणजे पर्याय क्रमांक 1. बरोबर ना? ओके बघा या उदाहरणामध्ये डेकामीटर, मीटर, डेसिमीटर, डेकामीटर, मीटर, डेसिमीटर, डेकामीटर, मीटर, डेसिमीटर असं बरंच काय काय दिलेलं आहे. आपण अगोदर डेकामीटरची बेरीज करूया. हे 4 डेकामीटर, हे 5 डेकामीटर, हे 2 डेकामीटर. किती डेकामीटर झालं सांगा? 4 आणि 5 9 आणि 9 आणि 2 किती? 11. 11 काय झालं? डेकामीटर. आता मीटर करा. हे 5 मीटर अधिक 8 मीटर. 5 आणि 8 13 आणि 13 आणि 8 किती? 21 मीटर. आता डेसिमीटर बघा. 7 7 आणि 9 16 16 आणि 4 20
डेसिमीटर. बरोबर आहे ना? आता आपण ते कोष्टक लिहूया. सगळ्यात उजव्या बाजूला काय असतं रे? मिली. मिलीच्या डावीकडं मिली सेंटी. सेंटीच्या डावीकडं डेसी डेसी. डेसीच्या डावीकडं मीटर, मीटर. ग्रॅम, पुन्हा डेका, डेका. डेकाच्या डावीकडं हेक्टो, हेक्टो आणि सगळ्या डावीकडं किलो, किलोग्राम. किलो. ओके. आता एक नंबरचा आपण बघा बेरीज केलेली आहे 11 डेकामीटर. मग डेकामीटरच्या घरात एक लिहितो आणि डावीकडच्या हेक्टोमीटरच्या घरात एक लिहितो. हे झालं 11 डेकामीटर. पुढे 21 मीटर. 21 मीटर लिहिताना मीटरच्या घरात एक लिहितो आणि डावीकडच्या घरात 2 लिहितो. 21. आणि 20 डेसिमीटर लिहिताना डेसिमीटरच्या घरात 0 आणि डावीकडच्या मीटरच्या घरात 0. आता याचं रूपांतरण आपण कशात करूया अगोदर? डेसिमीटर मध्ये करूया का? बरं असू द्या. वर 11 डेकामीटर आहे. मीटरच्या घरात मी 0 लिहितो. वाटल्यास पुढच्या डेसिमीटरच्या घरात पण 0 लिहितो. सगळी उत्तर आपण डेसिमीटर मध्ये काढूया. मग 11 डेकामीटर म्हणजे 1100 डेसिमीटर आहे की नाही? पुन्हा 21 मीटर म्हणजे पुढे 0 टाकला तर 210 डेसिमीटर आणि खालचं तर 20 डेसिमीटर आहे. आता ह्या तिघांची आपण काय करूया? बेरीज करूया. उत्तर डेसिमीटर मध्ये काढू. 0, 2 1 3, 2 1 3 आणि इथं 81. ह्याचा अर्थ काय झाला? ह्या सगळ्यांची बेरीज 1330 डेसिमीटर झाले. पण उत्तर ही मीटर आणि किलोमीटर मधले आहेत. मीटर मधलं उत्तर काढताना मीटरच्या घरामध्ये 3 आहे, त्यानंतर दशांश चिन्ह द्या. म्हणजे किती मीटर आलं सांगा? 133 मीटर. म्हणजे पर्याय क्रमांक 3. आणि किलोमीटर मध्ये जर काढायचं असेल तर किलोमीटरच्या घरात 0 लिहून त्याच्या पुढे दशांश चिन्ह द्या. 0.133 किंवा 0.1 नाही, एकच पर्याय विचारलाय तुम्हाला आहे का नाही? त्यामुळं मीटर मधलंच उत्तर आपलं ग्राह्य आहे. पर्याय क्रमांक 3. समजलं का सर्वांना? हो सर. नेक्स्ट. एका वर्तुळाचा अर्धपरिघ व व्यास यांच्यातील अंतर 4 सेमी आहे तर क्षेत्रफळ किती? कसं करायचं सांगा? अर्धपरिघा सूत्र काय रे? आता परिघा सूत्र तर तुम्हाला माहित आहे काय? 2 पाय r. अर्धपरिघ काढायचं म्हटल्यावर ह्याला 2 न भागायचं. 1/2 पाय r. नाही, 2 ला 2 पाय गेल्यावर पाय. अर्धपरिघ. मग अर्धपरिघाचं सूत्र लिहितो पाय r आणि व्यासाचं सूत्र काय? व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट ना, 2r. आणि ह्या दोघांना फरक किती दिलाय तुम्हाला? 4. आता मला सांगा, ह्यातनं जर r कॉमन काढलं तर आत किती राहणार? पाय आणि वजा 2 बरोबर किती? 4. मग पायची किंमत आपण किती घेतो? 22/7 आणि पुढे 2 म्हणजे 2/1. उजवी बाजू किती? 4. तिरकस गुणाकार 22 वजा 14. डायरेक्ट वजाबाकी सांगा. 22 वजा 14 किती? 8. आणि छेदाचा गुणाकार 7 आणि बरोबर 4. r बरोबर 4 गुणिले 7 आणि 8 भागिले होणार आहे. 4 1 4, 4 2 8. किती आलं? त्रिज्या 7/2 म्हणजेच 3.5. आता आपल्याला वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचे. काय सूत्र आहे वर्तुळाचं क्षेत्रफळ? एरिया ऑफ सर्कल सूत्र सांगा ना. पाय r स्क्वेअर. मग पायची किंमत
22/7. 22/7 आणि r चा वर्ग म्हणजे 7/2 चा 2 वेळा गुणाकार. काय भाग जाते बघा ह्या 7 ला हे 7 गेलं बे1 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 अकरी 7 77 आणि भागिले 2 करा निमपट 77 ची बे3 6 बे8 16 आणि बे5 10 आणि एकक चौरस सेमी आहे का पर्याय? ऑप्शन नंबर 4. पर्याय क्रमांक 4 बरोबर. सर्वात लहान नैसर्गिक संख्या व सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या यांच्यातील फरक हा खालीलपैकी कोणत्या संख्येच्या वर्गमूळा इतका आहे? मला सांगा सर्वात लहान नैसर्गिक संख्या कुठली रे? 1 आणि सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या -1. -1 आणि फरक म्हणजे ह्या दोघांची वजाबाकी. हे वजाला कंस करतो मग वजा वजा अधिक आणि बेरीज किती येणार मग 2. आता कोणत्या संख्येचं वर्गमूळ आहे? 2 कोणाचं वर्गमूळ आहे? 4. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट. एका वृत्तचिती आकाराच्या सिमेंट टाकीचा व्यास 7 मीटर असून उंची 2 मीटर आहे तर त्या टाकीत किती पाणी मावेल? आता मगाशी सांगितल्या पद्धतीनं तुम्हाला 2 अचूक पर्याय काढायचं आहेत. आता आपण काय करूया नेहमीप्रमाणे मीटरचं सेमी मध्ये करूया. मग मला सांगा 1 मीटर म्हणजे किती सेमी सांगितलं मगाशी? 100 आणि 1 घन मीटर म्हणजे किती घन सेमी रे सांगितलं मगाशी? एकावर किती शून्य? 3. घन घन 1 घन मीटर म्हणजे 1000 घन सेमी आणि अजून 1 लिटर म्हणजे किती घन सेमी? 1000 बरोबर ना? ही 3 सूत्र. आता टाकीत किती पाणी मावेल म्हणजे वृत्तचितीचं घनफळ सांगा. वृत्तचितीच्या घनफळ सूत्र काय? πr²h. हा. आता तुम्हाला व्यास दिलाय 7 मग त्रिज्या किती येणार आहे? व्यासाच्या निमपट ना. 3.5. हा 3.5 मीटर ना. मग ह्या मीटरचं सेमी किती होणार? 350 आणि उंची दिली 2 मीटर. 2 मीटर म्हणजे किती सेमी? 200. आता ह्या सेमी मधल्या किमती टाकूया आपण सूत्रामध्ये. पायची किंमत 22/7 r चा वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग? त्रिज्या किती दिली? 350 वर्ग म्हटल्यावर 2 वेळा गुणाकार आणि उंची किती दिली या 2 मीटर म्हणजे 200 सेमी. आता इथं 7 एके 7 7 5 35 आणि 0 ला 0 22 5 110 आणि त्याच्यावर एक 0 आणि पुढचा गुणाकार 35 दोन्ही 70 आणि 3 0 ना. आता 11 7 77 आणि किती 0 रे कोण? 6. पण हे उत्तर कशात असणार आहे? घन सेमीत. आता मग काय सांगितलं घन सेमीचं घन मीटर मध्ये करताना 10 लाखानं भागायचं म्हणजे किती घन मीटर येणार? 77 घन मीटर. सॉरी 77 बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2. आणि घन सेमीचं लिटर मध्ये करताना 1000 भागायचं म्हणजे किती लिटर येणार? 77,000 लिटर म्हणजे पर्याय क्रमांक 4. एक उत्तर सापडले की दुसरं कळतंय कारण 7 अंक असणार 2च पर्याय आहेत. नेक्स्ट. 65/57 च्या गुणाकार व्यस्त संख्येस
75/91 गुणाकार व्यस्त संख्येनं गुणल्यास. बरं अगोदर ह्याचा गुणाकार व्यस्त सांगा मला. गुणाकार व्यस्त म्हणजे काय करायचं? अंश छेदात न्यायचा आणि छेद अंशात. म्हणजे काय होणार सांगा? 65/57 गुणाकार व्यस्त. 57/65. 57/65. आता ह्याला कशानं गुणायचंय? तर या संख्येचा गुणाकार व्यस्तानं. मग याचा गुणाकार व्यस्त काय? छेदातला 91 अंशात जाणार 91/76. आणि अंशात अंश 76 छेदात जाणार. अगोदर ह्या दोघांचा गुणाकार करा. 57 आणि 76 कुठल्या तरी एका पाड्यात येणार आहे. 19 19 त्रिक 57 आणि 19 चोक ना, बरोबर आहे का? आता 65 आणि 91 कुठल्या पाड्यात आहे? 13 ते 5/65. 65 आणि 13 7 91. आता अंशाचा गुणाकार 3 आणि 7चा गुणाकार किती? 21 आणि छेदामध्ये 5 आणि 4चा गुणाकार किती? 20. आता हा जो गुणाकार आला, या गुणाकाराची बेरीज व्यस्त संख्या. बेरीज व्यस्त संख्या काढताना फक्त चिन्ह बदलायचं ना. अपूर्णांक हाय असा ठेवायचा. 21. वजा 21/20 जे पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट आता मी संख्या लिहितो उभ्या मांडणीनं. 0.545454. त्यात काय मिळवायचं? 0.5454 आणि त्यात पुन्हा काय? 0.54. आता हे 4 आला 4, चला 5, 4 आणि 4 8, 5 आणि 5 10, चला 1 4 त्रिक 1 13, चला 1 5 त्रिक 15 आणि 1 16, चला 1 आणि 1 आहे का? हा पर्याय बघा. 1.630854. पर्याय क्रमांक 1. 161 371 301 637 553 या सर्व संख्यांना खालील पर्यायापैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जातो? आता अंकांची बेरीज इथं किती ते रे? 8 ना. 8 बेरीज ती म्हणल्यावर 3 भाग जाणार नाही आणि 9 पण भाग जाणार. कारण अंकाची बेरीज 3च्या पटीत आली तर 3 भाग जातो, 9च्या पटीत आली तर 9 भाग जातो. म्हणजे 2 पर्याय आपण कॅन्सल केलं. आता काय राहिलं मला सांगा? 2च पर्याय आपल्याला राहिले ते. हे तर कड झालं, हे कड झालं. आता 11 भाग जाण्यासाठी 11ची कसोटी काय? समस्थानच्या अंकांची बेरीज आणि विषम स्थानच्या अंकांची बेरीज. त्यातला फरक 0 किंवा 11च्या पटीत पाहिजे. येतोय का? 1 आणि 1 2, 7 आणि 2 गेलं 4, म्हणजे ह्यानं पण भाग जात नाही. म्हणजे एकमेव पर्याय काय उरला? 7. तुम्ही करून बघा. 161 ला 7 न भाग जातोय. 7 2 14, 7 3 21. 371 ला जातोय. 7 5 35, 7 3 21. 301 ला जातोय. 7 4 28, 7 3 21. 7 9 63, 7 1 7 आणि 553 ला बघा. 7 7 49, 7 9 63. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. एका त्रिकोणी भूखंडाच्या बाजू 50 मीटर 30 मीटर 40 मीटर याप्रमाणे आहे, तर या भूखंडाचे क्षेत्रफळ काढा. आता तुम्हाला सर्वांना माहित आहे त्रिकोणाच्या 3 बाजूवरून क्षेत्रफळ काढण्यासाठी आपण हिरो सूत्र वापरतो. काय हिरो सूत्र आहे रे? अगोदर आपण अर्धपरिमिती काढतो. अर्धपरिमिती सूत्र काय सांगा? पहिली बाजू ए अधिक दुसरी बाजू बी अधिक सी अपॉन 2 आणि मग एरिया ऑफ ट्रायंगल सूत्र काय? असं काहीतरी असतं बघा. वर्गमुळात बोला. वर्गमुळात s मायनस a s मायनस b s मायनस c. पण या पद्धतीनं काढायचं म्हटलं थोडा वेळ जास्त जाणार आहे. मग हे गणित कुठल्या टाईपचं आहे तुम्हाला माहित आहे का? काटकोन त्रिकोणाच्या बाजू वाटतात का तुम्हाला ह्या 3? 2 आणि 3. कारण 3 4 5 ह्या त्रिकोटाप्रमाणे दिसते का नाही? प्रत्येकाचे 10 पट केली बघा. 3 चे 10 पट 30
4चे 10 पट 40 आणि 5चे 10 पट 50 म्हणजे 30, 40, 50 हे पायथागोरसचं त्रिकूट आहे. मग पायथागोरसचं त्रिकूट असलं की तो काटकोन त्रिकोण असतो. काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र काय रे? 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. गुणिले पाया गुणिले उंची. मग आपण इथं पाया टाकूया 30 आणि गुणिले उंची टाकूया 40. आता 2 न 30 ला आपण सिम्प्लिफाय करूया. बे एक बे बे पंचे 10 आणि 15 आणि 40 चा गुणाकार करा. 15 चौक 60 आणि त्याच्यावर 0 600 आणि एक काय असणार चौरस मीटर. म्हणजे पर्याय क्रमांक 2. अजून एक पर्याय विचारलाय, कुठला येईल रे? एक अंदाज करा, तर्क लावा. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. त्याच्यावर मला सांगा 1 आर म्हणजे किती चौरस मीटर असतं रे? 1 आर म्हणजे बरोबर आहे 100 चौरस मीटर. मग 100 चौरस मीटरचा 1 आर तर 600 चौरस मीटरचं 6 आर. पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3. शेवटचा प्रश्न. 3 चा x घातांक अधिक 3 चा x अधिक 1 घातांक बरोबर 108. एक अंदाज करायचा. तुम्हाला 3 चा वर्ग माहित आहे का रे? किती? 9. 3 चा घन माहित आहे का? 27. 27. 3 चा चौथा घातांक माहित आहे का? पुन्हा 27 आणि 3 चा गुणाकार करा. आता बेरीज 108 येण्यासाठी कुणाची बेरीज करावी लागेल? ह्या दोघांची ना. बघा पण येते का बेरीज? 27 आणि 81 ची बेरीज 108. 7 आणि 1 8. 8 आणि 2 10. मग 27 हा 3 चा काय आहे? तिसरा घात आहे. 81 हा 3 चा काय आहे? चौथा घात आहे. आणि उजवी बाजू 108. आता वर त्यांनी दिलेले येतो 3 चा x घातांक अधिक 3 चा x अधिक 1 घातांक आणि उजवी बाजू 108. आता ह्या दोन समीकरणाचं कंपॅरिझन करून मला x ची किंमत किती येईल सांगा पाहू. 3 पर्याय किंवा x अधिक 1 बरोबर 4. मग x बरोबर 4 वजा 1 3. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 4. अशा पद्धतीने आजच्या तासिकेला आपण गत वर्षीची म्हणजे फेब्रुवारी 2025 मध्ये जी स्कॉलरशिपची परीक्षा झालेली होती यामधील गणित विषयाचे प्रश्न क्रमांक 42 ते प्रश्न क्रमांक 58 सॉल्व्ह केलं. उद्याच्या तासाला 59 ते 75 हे शेवटचं प्रश्न पूर्ण करूया. म्हणजे उद्या आपलं जवळजवळ मागच्या 9 वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवून पूर्ण होत आहेत. परवापासून आपण बुद्धिमत्तेला सुरुवात करूया. फक्त गणिताचा आता अभ्यास चांगला ठेवा, कारण मार्क जातात ती गणितामध्ये जातात. प्रत्येक वर्षीचा मुलांचा अनुभव आहे. ठीक आहे, बस करूया. ओके, बाय.